तुम्ही जेवायला बसलो, जेवायला बसल्या तुमच्या जेवायची चिंता मला वाटते. तुम्हाला काही कम पडलं का, गिरचू कमी पडलं का वाटते का रे? आता केव्हा नवऱ्याला मीठ जास्ती लागते, बायकोला कमी लागते, नवरा साखर घेऊन पिता, नवरा बायको सपक पिते, असं राहतेच बघा. तशी चिंता मात्र तुम्हाला वाटते आणि ते चिंता तुमची माझी कोण करेल असं गोपीचंद्राला मात्र राजा होऊ लागलेला आहे. गोपीचंद बोले प्रत्युत्तरे, तुझा आईचा माता घरोघरे करतळे भिक्षा निर्धारी निरंतर घालिती. राजा सांगू लागला मी भिक्षा मागण्यासाठी जाऊ लागलेला आहे. महाराज भिक्षेचे प्रमाणे भिक्षा कसं मागावी, भिक्षा किती मागावी, ज्ञानेश्वरी यांनी गाथ्यामध्ये दिले. भिक्षा वाढून यायचं नाही, आपल्या तळहातावर जेवढी भेटेल तेवढीच मात्र भिक्षा घ्यायची तळहातावर, आणि तेही भिक्षा वाढलेली यायचं नाही, ओरली भिक्षा घ्यायची आणि तेवढंच घ्यायचं आणि पाणी प्यायचं. ते शास्त्र सांगतात त्याच्यापेक्षा जास्त घेणं हे मात्र पापाचे लक्षण आहे. तसं मला घर मात्र मला प्रत्येक माया येतं, प्रत्येक घरामध्ये माय मला भिक्षा वाढणार आहे, तू चिंता करायची गरज नाहीये असं मात्र त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. कांतेचे बोलून यायचं बरे, येथून निघाला जडकरे, 16चे रानात देवसरी, शोक करते आक्रोश. असं बोलल्याबरोबर आपल्या पत्नीला सांगितलं आणि घोर वनामध्ये मात्र निघाला आणि सर्व स्वपत्नी मात्र रडू लागलेले आहेत. अतीत वितर सांगता वार्ता, तरे ग्रंथ विशेष वाढल कथा, गोपीचंद त्या दोन्ही माये ममता, निघे तत्वता. अशा प्रकारे ज्यावेळेस सर्व सुराजा सांगितल्याबरोबर गावाच्या बाहेर निघाला आणि गोपीचंद्राची आई म्हणाली आता बाबा तू मायामध्ये मात्र फसू नकोस, बाहेर निघ असं मात्र सांगून बाहेर निघू लागलेला आहे. सद्गुरु कृपा होता ते पूर्ण, मनाचे होऊनी गेले उन्मना, स्वरूपी लागले अनुसंधान, ना आठवे मी पूर्ण सर्व. अशा प्रकारे सद्गुरूची कृपा झाली आणि नाटक भाव सर्व सोयीने गेला आणि गोपीचंद्र मात्र ज्यावेळेस त्या ठिकाणी निघू लागलेला आहे. भिक्षा मागता नगर तारे, गेला मौनावतीच्या घरे, म्हणे माते दूध भात निर्धारी, भोजन सत्वरी. असं करता करता आणि मैनावतीच्या घरी मात्र राजा गेला, आपली माय होती आणि माईला म्हणू लागला भिक्षांद माता असं मात्र आपल्या आईला म्हणू लागलेलं आहे. पुत्र रे कोणी वैराग्य छळा, जनाने हसले ते वेळा, म्हणे माझे उदरे ओली सकळा, उद्गारेले मूळ सुख. आईला ज्यावेळेस मुलाला बघितल्याबरोबर ज्यावेळेस आई म्हणू लागले धन्य म्हणली. हेच दिवस मात्र मी बघत होते, तू गुरुला शरण गेलास आणि तुझ्या नशिबात देहाचा उद्धार केलास, तू गुरु करून घेतलास आणि प्रपंचाचा त्याग केलास, ममत्व सोडलास आणि तू मात्र सत्य संगतीला प्राप्त झाला, धन्य खुशी मात्र झाली असं त्या ठिकाणी मैनावती मात्र राजाला म्हणू लागली आहे.